वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYJC, that is 11th physics, chapter 1st, units and measurements, part 4. नेक्स्ट पॉइंट इज एरर्स इन मेजरमेंट्स. म्हणजे आपण मापन घेतेवेळी मेजरमेंट घेतेवेळी जे काही एरर्स येतात, त्रुटी येतात, त्याच्याविषयी आपण इथं अधिक माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फॉल्टी मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन लीड टू एरर्स. तर आपण मेजरमेंट घेतेवेळी मापन घेतेवेळी जे काही आपण चूक करतो त्याच्यामुळं त्रुटी येते, एरर येतो. आता याच्यामध्ये एरर्स जे आहेत ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार जे आहे सिस्टमॅटिक एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर जे आहे हा सिस्टमॅटिक एरर्स आर एरर्स that are not determined by chance but are introduced by an inaccuracy inherent to the system. आता सिस्टमॅटिक एरर जे आहेत हे एरर्स बाय चान्स आणखी हे इनहेरियन्स आणि इनएक्युरेसी याच्यामुळे हे येत असतात. इनएक्युरेसी म्हणजे ॲक्युरेट आपण मेजरमेंट न घेतल्यामुळं किंवा इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असल्यामुळं या प्रकारचे एरर्स ह्यामध्ये येत असतात. उदाहरणार्थ सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड समटाइम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. तर या प्रकारचे एरर जे आहेत त्याचे इन्स्ट्रुमेंट असतं त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इम्परफेक्शन असेल किंवा ऑब्झर्वेशन करते आपण जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन नाही घेतली तर ही सिस्टमॅटिक एरर्स येतात. उदाहरणार्थ आपण मीटर स्केल लेंथ मेजरमेंटसाठी वापरतो. समजा मीटर स्केलचं स्टार्टिंगचं मार्किंग जे आहे हे मार्किंग समजा कट झालं असेल, तुटलं असेल, समजा उदाहरणार्थ 1 सेंटीमीटरचं सुरुवातीला तुटलेलं आहे आणि त्या स्केलचं सहाय्यानं आपण जर मेजरमेंट घेतलं तर ते 1 सेंटीमीटरचा नेहमी एरर दाखवेल, त्रुटी असेल. अशा प्रकारचे एरर जे आहेत हे सिस्टमॅटिक एरर्समध्ये येतात. Each of these errors tend to be in one direction, either positive or negative. तर या प्रकारचे एरर जे आहेत हे एकच डायरेक्शनमध्ये असतात, म्हणजे पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. म्हणजे मेजर केलेली व्हॅल्यू जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स आर ॲज फॉलोज. आता हे जे काही सिस्टमॅटिक एरर्स आहेत हे याच्यामुळे येत असतात. बघा उदाहरणार्थ पहिला ह्याच्यामधला प्रकार आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. दिस टाइप ऑफ एरर अरायजेस ड्यू टू defective calibration of an instrument. For example, an incorrect zeroing of an instrument will lead to such kind of error. म्हणजे उदाहरणार्थ आपण मीटर स्केल आहे, मार्किंग केलं, आपण मार्किंग करते वेळी झिरो आपण एंडला न सुरुवातीला न मार्किंग करता थोडंसं आतल्या साईडला झिरो मार्किंग केल्यानंतर ते सुरुवातीचा जे गॅप आहे तेवढा एरर्स आपण ह्या मेजरमेंटमध्ये येत असतो. कारण आपण मार्किंग केले ते पुढून मार्किंग केलं असतं पण ॲक्च्युअल मेजरमेंट आपण एंडपासून घेत असतो. त्यामुळे झिरो मार्किंग जे आहे सुरुवातीचं ते आपण करेक्ट एंडला कडेला मार्किंग केलं तर आपण ते इन्स्ट्रुमेंट करेक्ट रिडिंग दाखवतं. नाहीतर प्रत्येक ह्याच्यामध्ये तेवढे एरर जे आहे त्रुटी येत राहते मेजरमेंटमध्ये. पहिल्या प्रकारचं हे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, सिस्टमॅटिक एरर मधला पहिला प्रकार. यामुळे ह्या सिस्टमॅटिक एरर येत असतो. सेकंड प्रकार जे आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे आपण जे प्रयोग करतो तो चुकीच्या पद्धतीने केला किंवा चुकीच्या पद्धतीने मेजरमेंट घेतलं तरी पण ह्यामध्ये एरर येत असतो. उदाहरणार्थ दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन अ ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी इनएक्युरेट इफ द ट्यूब इज नॉट हेल्ड व्हर्टिकल. आता आपण व्हॉल्यूम मेजरमेंटसाठी ब्युरेट वगैरे यूज करतो किंवा ट्यूब जे यूज करतो त्या ट्यूबवरती मार्किंग केलं असतं. जर ट्यूब आपण ती व्हर्टिकल एक्झॅक्टली पकडली तरच आपण त्याच्यामधलं रिडिंग जे आहे हे ॲक्युरेट येत असतं, मोर ॲक्युरेट येतं. समजा आपण ती ट्यूब जे आहे इन्क्लाइन केली, तिरकी पकडली तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये मिळत नाही, एरर येतो. म्हणजे आपण वेगळ्या प्रकारची व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा वेगळी व्हॅल्यू आपण मेजर करतो. सेकंड टाईपचा सोर्स आहे एरर हा इम्परफेक्शन एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे ह्या सिस्टमॅटिक एररचा. नेक्स्ट वन इज पर्सनल एरर. सिस्टमॅटिक एरर मधला तिसरा प्रकार आहे पर्सनल एरर. सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर.
म्हणजे काय जो काही निरीक्षण करणारा असेल, ऑब्झर्वर असेल, त्याच्या फॉल्टमुळे हा एरर येतो, पर्सनल एरर. पर्सन जो काही रिडिंग घेतोय, व्यक्ती, त्याच्यामुळे हा एरर येत असतो, म्हणून याला पर्सनल एरर असे म्हणतात. बायस ऑफ द ऑब्झर्वर, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन्स एक्सेट्रा कुड रिझल्ट इन सच एरर्स. तर ऑब्झर्वर जे निरीक्षण करणारा व्यक्ती जे आहे त्याचे केअरलेस, निष्काळजीपणा वगैरे आहे, याच्यामुळे हा एरर येत असतो. Systematic errors can be minimized by using correct instrument, following proper experimental procedure and removing personal error. हा एरर जे आहे, हा एरर आपण सिस्टमॅटिक एरर जे आहेत हे एरर आपण मिनिमाइज करू शकतो, कमीत कमी करू शकतो. म्हणजे प्रॉपर इन्स्ट्रुमेंट घेऊन, प्रॉपर रिडिंग घेऊन, प्रॉपर पर्सन केअर करून आपण जर हे रिडिंग घेतले तर ह्यामध्ये हा एरर्स कमी होऊ शकतो. तर पुढच्या प्रकारचा एरर जे आहे रॅन्डम एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर मध्ये आपण 3 प्रकार बघितले. पहिला सिस्टमॅटिक एरर आहे, त्यामध्ये नेक्स्ट सेकंड आहे रॅन्डम एरर. तर रॅन्डम एरर जे आहे, दीज आर द एरर्स विच आर इंट्रोड्युस्ड इव्हन आफ्टर फॉलोइंग ऑल द प्रोसिजर्स टू मिनिमाइज सिस्टमॅटिक एरर्स. आता हे जे रॅन्डम एरर आहे, हा एरर सगळे आपण प्रोसिजर मिनिमाइज करून रिडिंग घेतले तर हा रॅन्डम एरर तो. तर उदाहरणार्थ दीज टाईप ऑफ एरर्स मे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर हे पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा निगेटिव्ह पण असू शकतात, म्हणजे जास्त किंवा कमी ह्यामध्ये व्हॅल्यू येऊ शकते ह्या एररची. दीज एरर्स कॅनॉट बी इलिमिनेटेड completely, but we can minimize them by repeated observations and then taking their mean average. रॅन्डम एरर जे हा एरर आपण पूर्णपणे रिमूव्ह करू शकत नाही, पण आपण हा मिनिमाइज करू शकतो. मॅक्झिमम रिडिंग घेऊन, जास्तीत रिडिंग घेऊन त्याचा ॲव्हरेज घेतल्यानंतर हा एरर कमी होत असतो. रॅन्डम एरर ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन्स इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. आता रॅन्डम एरर जे आहे एक्सपेरिमेंट करतेवेळी सराउंडिंगच्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या सराउंडिंगच्या भोवतालच्या सभोवतालच्या कंडिशन्सवरती हा एरर डिपेंड असतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल द टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. आपण प्रयोग करतेवेळी रूम टेम्परेचर जे आहे, कक्ष तापमान जे आहे हे तापमान बदलत असतं, त्यामुळे पण यामध्ये व्हेरिएशन येत असतात. ॲक्च्युली तापमान कमी जास्त होत असतं, त्यामुळे ही व्हॅल्यूज कमी जास्त होतात. हा सेकंड एरर जे आहे हा रॅन्डम एरर आहे. नेक्स्ट वन इज एस्टिमेशन ऑफ एरर. तर एरर जे आहेत हे एरर आपण आता फाइंड आउट करायचे. त्यामध्ये सपोज द रिडिंग्स रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर अ फिजिकल क्वांटिटी ड्युरिंग अ मेजरमेंट आर. आपण एका मेजरमेंटमध्ये आपण रिडिंग्स रिपीट केले, वेगवेगळ्या प्रकारे आपण रिडिंग्स मेजर केले. त्यामध्ये ही रिडिंग्स जे आहेत उदाहरणार्थ A1 पहिलं रिडिंग घेतलं आपण, दुसरं रिडिंग ज्याला आपण A2 मानलं, थर्ड रिडिंग घेतलं आपण त्याला A3 मानलं. असे आपण n नंबर ऑफ रिडिंग्स घेतली आणि लास्ट रिडिंग जे आपण याला AN म्हणलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे n आपण रिडिंग n मापन आपण घेतले आहेत. तर त्यावेळी अरिथमेटिक मीन जे आहे याचा सर्वांचा मीन जे आहे, सरासरी जे आहे, ॲव्हरेज आहे, ए मीन असलं याचं ए मीन इज गिवन बाय ए मीन इक्वल टू फर्स्ट रिडिंग A1 प्लस सेकंड रिडिंग A2 प्लस थर्ड रिडिंग A3 प्लस अप टू nth रिडिंग AN डिवाइड बाय n. म्हणजे आपण एखाद्या नंबरची सरासरी काढतो, ॲव्हरेज करतो. सेम फॉर्म्युला येतं, जेवढे आपण रिडिंग्स घेतले तेवढी रिडिंग्स ॲड करायची डिवाइड बाय तेवढे. उदाहरणार्थ आपण 100 रिडिंग घेतली तरी 100 रिडिंग ॲड करायची डिवाइड बाय 100 करायचं. 200 रिडिंग जर घेतली आपण ही 200 रिडिंग वेगवेगळ्या प्रकारची ही ॲड करायची डिवाइड बाय 200 करायचं. असं n रिडिंग आपण घेतली ही A1 A2 A3 असं अप टू AN ही सर्व रिडिंग्स ॲड केली आणि डिवाइड बाय n केल्यानंतर आपल्याला ए मीन येतं. आणखीन 1 बाय n जे आहे हे 1 बाय n आपण इथं कॉमन घेतलं तर A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अप टू AN जे आहे हे आपण समेशनमध्ये असं लिहू शकतो. समेशन AI वेअर I गोज फ्रॉम I इक्वल टू 1 टू n. इथं AI आहे म्हणजे I ची व्हॅल्यू जे आहे 1 पासून n पर्यंत टाकायची. म्हणजे हे जे हेच इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ए मीन इक्वल टू 1 बाय n समेशन AI वेअर I इक्वल टू 1 टू n. हे मीन आहे. दिस इज द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. आता ए मीन जे आहे ही व्हॅल्यू मोस्ट प्रोबॅबल म्हणजे मॅक्झिमम वेळा ही व्हॅल्यू आली असते, जास्तीत पॉसिबल व्हॅल्यू ही असते ए मीन. The magnitude of the difference between mean value and each individual value is called absolute error in the observations. तर ही मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू यांच्यात डिफरन्स जे आहे या डिफरन्सला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. आता आपण इथं दस फॉर A1 द ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1 इज गिवन बाय. आता पहिलं रिडिंग A1 आहे, आणखीन आता ॲब्सोल्यूट एररला डेल्टा A1 म्हणायचं. तर हे डेल्टा A1 जे आहे डेल्टा A1 हा ए मीन मायनस A1 म्हणजे मीन रिडिंग मधून पहिलं रिडिंग मायनस केल्यानंतर हा डेल्टा A1 येतो. डेल्टा A1 म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट रिडिंग. पहिल्या रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर आहे डेल्टा A1.
असं आपण A2 चा पण व्हॅल्यू काढू शकतो. सिमिलरली A2 डेल्टा A2 म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ सेकंड रिडिंग ए मीन दॅट इज मीन रिडिंग मायनस सेकंड रिडिंग केल्यानंतर हा मॉड घ्यायचा. मॉड म्हणजे डिफरन्स जे आहे हा डिफरन्स ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचा. ह्याची व्हॅल्यू जे आहे दोन उभ्या लाईन जे आहे त्याला म्हणायचं मॉड. मॉडलेस मॉड ऑफ ए मीन मायनस A2 मीन रिडिंग मधून A2 मायनस केल्यानंतर जे काय आन्सर येईल निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायची. ह्याचं मिनिंग आहे डेल्टा A2. अँड सो फॉर AN इट विल बी म्हणजे आपण असं A2 A3 A4 असं प्रत्येक रिडिंगसाठी आपण जर काढल्यानंतर लास्ट रिडिंग जे आहे डेल्टा AN जे आहे मॉड ऑफ ए मीन मायनस AN दॅट इज डेल्टा AN म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ लास्ट रिडिंग दॅट इज nth रिडिंग. हे डेल्टा A1 आहे. ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट रिडिंग दॅट इज ए मीन मायनस फर्स्ट रिडिंग A1. डेल्टा A2 म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ सेकंड रिडिंग दॅट इज ए मीन मायनस A2 like this up to last reading that is delta AN absolute error in the measurement of last reading that is nth reading that is A mean minus AN. अशा प्रकारे आपण प्रत्येक रिडिंगचं ॲब्सोल्यूट एरर काढू शकतो. हा डेल्टा A1 हा पहिल्या रिडिंगचा ॲब्सोल्यूट एरर आहे. डेल्टा A2 हा सेकंड रिडिंगचा ॲब्सोल्यूट एरर आहे. डेल्टा AN हा लास्ट रिडिंगचा ॲब्सोल्यूट एरर आहे. असं आपण प्रत्येक रिडिंगचा ॲब्सोल्यूट एरर काढू शकतो. The arithmetic mean of all the absolute errors is called mean absolute error in the measurement of physical quantity. आता आपण जे काही प्रत्येक इंडिव्हिज्युअल रिडिंग्स मधले ॲब्सोल्यूट एरर काढले आहेत. उदाहरणार्थ ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट रिडिंग दॅट इज डेल्टा A1, ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ सेकंड रिडिंग दॅट इज डेल्टा A2. या सर्वांचा मीन घेतला. उदाहरणार्थ बघा डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अप टू डेल्टा AN डिवाइड बाय n. जेवढे हे ॲब्सोल्यूट एरर असलेल्या सर्वांचे ॲडिशन डिवाइड बाय n हे डेल्टा A मीन येतं. याच्यापूर्वी आपण फक्त A मीन काढलेलं त्यामध्ये A1 प्लस A2 प्लस अप टू AN डिवाइड बाय n करून आपण A मीन काढलेलं मीन रिडिंग. तसं इथं ॲब्सोल्यूट एररांचा मीन काढलाय म्हणून आपण मीन ॲब्सोल्यूट एरर आहे अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर्स. प्रत्येक ॲब्सोल्यूट एरर जे आहेत डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 असं अप टू डेल्टा AN या सर्वांची ॲडिशन करून जेवढे एरर्स आहेत तेवढे आपण ॲड केले डिवाइड बाय तेवढे व्हॅल्यू केली. उदाहरणार्थ 100 असलं तर डिवाइड बाय 100 करायचं. n असलं डिवाइड बाय n केलं आहे. डेल्टा A मीन येतं. सेम परत आपण हे 1 बाय n कॉमन काढलं आणि हे डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अप टू डेल्टा A3 प्लस अप टू डेल्टा AN जे आपण असं समेशन डेल्टा AI वेअर I इज इक्वल टू 1 to n असं लिहू शकतो. हा मीन ॲब्सोल्यूट एरर आहे डेल्टा A मीन. द मेजर व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी कॅन देन बी रिप्रेझेंटेड बाय A इक्वल टू डेल्टा A मीन प्लस और मायनस डेल्टा A मीन which tells us that the actual value of A could be between A mean minus delta A mean and A mean plus delta A mean. ह्या दोन्हीच्या मध्ये ही व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यू असू शकते ह्या फिजिकल क्वांटिटीची. द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर जे आहे हा डेल्टा A मीन जे आहे आपण ऑलरेडी काढला आहे. डेल्टा A मीन हा अरिथमेटिक मीन आहे. हा अरिथमेटिक मीन डिवाइड बाय A मीन जे आहे हे रेशो जे आहे ह्या रेशोलाच रिलेटिव्ह एरर म्हणायचं. या ठिकाणी डेल्टा A मीन ही व्हॅल्यू कंबाईन आहे. A मीन सेपरेट नाही. A मीन कॅन्सल होत नाही कारण डेल्टा A मीन ही ॲब्सोल्यूट एररचा मीन आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर आहे. आणखीन A मीन आहे. यांचा रेशो जे आहे ह्याला रिलेटिव्ह एरर म्हणायचं. वेन रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज पर्सेंटेज इट इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. तर रिलेटिव्ह एररला आपण 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पर्सेंटेज एरर होतो. पहा नेक्स्ट हा डेल्टा A मीन बाय A मीन जे आहे हे डेल्टा A मीन बाय A मीन ह्याला इंटू 100 केल्यानंतर हा पर्सेंटेज एरर होतो. हा आहे पर्सेंटेज एरर. हा रिलेटिव्ह एरर. मीन अरिथमेटिक मीन दॅट इज ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर ह्या प्रकारचे हे रिलेटिव्ह एरर आहेत. नेक्स्ट वन इज कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. आता आपण एररचे वेगवेगळे कॉम्बिनेशन पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे एरर्स इन सम अँड डिफरन्स. आता सम म्हणजे ॲडिशन आणि डिफरन्स वजाबाकी जे ह्यामधला एरर्स पाहायचा आहे. सपोज टू फिजिकल क्वांटिटीज A अँड B हॅव मेजर्ड व्हॅल्यूज. आता आपण दोन A आणि B ह्या फिजिकल क्वांटिटी आहे पण त्या मेजर केल्या आणि त्यामध्ये A मध्ये प्लस और मायनस डेल्टा आहे आणखीन B मध्ये प्लस और मायनस डेल्टा B रिस्पेक्टिव्हली व्हेअर डेल्टा A अँड डेल्टा B आर देअर मीन ॲब्सोल्यूट एरर्स. त्याच्यामध्ये असणार हे ॲब्सोल्यूट एरर्स आहेत. मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A अँड डेल्टा B दोन वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत A आणि B. तर द ॲब्सोल्यूट एरर डेल्टा Z इन देअर सम. आता आपण जर दोन्ही ऍड केले तर त्यांची सम जे आहे Z इक्वल टू A प्लस B. A हे एक वेगळं मेजरमेंट आहे B वेगळं मेजरमेंट आहे. दोन्हींचे पण मेजरमेंट ऍड केली तर दोन्हींच्या सम मध्ये जे Z आहे ह्यामध्ये येणारा एरर जे हा एरर बघा Z
प्लस और मायनस डेल्टा झेड. एची व्हॅल्यू जे इथं आपण आहे ऑलरेडी ए प्लस और मायनस डेल्टा ए प्लस और मायनस डेल्टा ए प्लस आहे ॲज इट इज इथं. आणि बीची व्हॅल्यू जे आहे बी प्लस और मायनस डेल्टा बी. यामध्ये कंबाईन केल्यानंतर व्हॅल्यूज ए प्लस बी आपण सेपरेट लिहिलं, प्लस और मायनस डेल्टा ए आणखीन प्लस और मायनस डेल्टा बी हे सेपरेट लिहिलं. तर हे डेल्टा झेड जे आहे हे झेड इक्वल टू ए प्लस बी जे आहे हे आपण इथं ए प्लस बी जे हे ए प्लस बी म्हणजे झेड असतं, दोन्हीकडचं कॅन्सल झाल्यानंतर झेड, डेल्टा झेड इथं राहिलं, इकडं फक्त डेल्टा ए आणि इकडं डेल्टा बी जे आहे प्लस और मायनस हे शिल्लक राहिलं इथं. किंवा आपण फॉर डिफरन्स आता आपण हे ॲडिशन घेतलं सम, त्याच्याऐवजी आपण जर डिफरन्स घेतला झेड इक्वल टू ए मायनस बी, इथं आपण झेड इक्वल टू ए प्लस बी घेतलेला आहे, त्याच्याऐवजी झेड ए मायनस बी घेतल्यानंतर बघा एची व्हॅल्यू ए प्लस और मायनस डेल्टा ए, इथं मायनस साईन आहे, इथं मायनस साईन घेतलं. बीची व्हॅल्यू जे आहे बी प्लस और मायनस डेल्टा बी आहे. परत हे मायनस साईन कंबाईन केल्यानंतर इथं आतमध्ये इनसाईडला मल्टिप्लाय केल्यानंतर हे मायनस बी येईल आणि हे डेल्टा बी येतं. त्यामुळं ए मायनस बी आपण सेपरेट लिहिलं आणि प्लस और मायनस डेल्टा ए प्लस और मायनस डेल्टा बी हे सेपरेट लिहिलं. तर हे झेड इक्वल टू ए मायनस बी जे आहे हे कॅन्सल झालं, इकडचं झेड आणि हे ए मायनस बी, कारण झेड इक्वल टू ए मायनस बी आहे. रिमेनिंग टर्म जे आहेत लेफ्ट हँड साईडला प्लस और मायनस डेल्टा झेड आहे, इकडं प्लस और मायनस डेल्टा ए आहे आणि इकडं प्लस और मायनस डेल्टा बी आहे. हे डिफरन्स केसमध्ये, वजाबाकी केसमध्ये आणि हे सम केसमध्ये, ॲडिशन केसमध्ये असे व्हॅल्यू आले, दोन्ही व्हॅल्यू सेम आलेले आहेत तिथं. देर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज फॉर डेल्टा झेड. तर डेल्टा झेडच्या 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत बघा. त्यामध्ये नेमली प्लस मायनस म्हणजे पहिली व्हॅल्यू प्लस असू शकते, दुसरी मायनस असू शकते, किंवा दोन्ही प्लस असू शकतात बघा. इथं डेल्टा ए डेल्टा बी दोन्ही प्लस आहेत, किंवा पहिली मायनस आहे दुसरी मायनस आहे, दोन्ही मायनस असू शकतात, किंवा पहिली मायनस दुसरी प्लस आहे. म्हणजे प्लस साईन जे आहे दोन्ही प्लस प्लस असू शकतात, दोन्ही मायनस मायनस असू शकतात, किंवा पहिली प्लस दुसरी मायनस किंवा पहिली मायनस दुसरी प्लस, हे अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहेत ह्यामध्ये. हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा झेड इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी इन बोथ द केसेस. हायेस्ट व्हॅल्यू जे आहे जास्तीत व्हॅल्यू एररमध्ये डेल्टा ए प्लस डेल्टा बी, ॲडिशन म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू येते, सबस्ट्रॅक्शनमध्ये कमी व्हॅल्यू येते. त्यामुळे डेल्टा झेडचा हायेस्ट एरर जे आहे दोन्ही मिळूनचा ए आणि बीचा, तो हायेस्ट एरर डेल्टा ए प्लस डेल्टा बी इतका येऊ शकतो. बाकीचे एरर सगळे ह्याच्यापेक्षा कमी येतात, हायेस्ट एरर जे आहे हा इतका येतो. When two quantities are added or subtracted, the absolute error in the final result is the sum of the absolute error in the individual quantities. म्हणजे दोन वेगवेगळे आपण मापन घेतली ए आणि बी, ते दोन्ही मापन ऍड केल्यानंतर जे फायनल आन्सर येतं त्यामध्ये असणारा एरर, पहिल्यामधला असणारा एरर ए मधला आहे डेल्टा ए, दुसऱ्यामधला असणारा डेल्टा बी आहे. त्यामुळे झेड हे ए प्लस बी ऍड केल्यानंतर झेड मध्ये येणारा एरर जे आहे हा डेल्टा झेड हा दोन्हींच्या ऍडिशनचा सबस्ट्रॅक्शन किंवा ऍडिशन इतका येतो. इंडिव्हिज्युअल जे एरर्स आहेत डेल्टा ए आणि डेल्टा बी यांच्या ऍडिशन इतका येतो. मग त्यांच्या सिम्बॉलवरती साईनवरती डिपेंड असतं. ही 4 प्रकारचे वेगवेगळे पॉसिबिलिटीज आहेत. दिस इज द एरर्स इन सम अँड डिफरन्स. म्हणजे सम मध्ये म्हणजे ऍडिशन मध्ये आणि डिफरन्स मध्ये सबस्ट्रॅक्शन मध्ये असणारा कॉम्बिनेशन ऑफ एरर पहिला प्रकार पाहिला आपण इथं. नेक्स्ट वन इज एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. आता आपण सम अँड डिफरन्स मध्ये रिझल्टंट एरर पाहिला, म्हणजे 2 सेपरेट आपण मेजरमेंट घेतली, त्याच्यामध्ये येणारे सेपरेट एरर जे ते ऍड केल्यानंतर रिझल्टंट एरर किती येतो तो पाहिला. तसं आता आपण इथं पण 2 सेपरेट मेजरमेंट घेतलेले आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर रिझल्टंट आन्सर जे येतं त्यामध्ये किती एरर येतो, किंवा डिव्हिजन घेतल्यानंतर भागाकार केल्यानंतर रिझल्टंट मध्ये किती एरर येऊ शकतो हे आपण इथं फाइंड आउट करायचं आहे. सपोज झेड इक्वल ए इंटू बी अँड मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर ए प्लस और मायनस डेल्टा ए अँड बी प्लस और मायनस डेल्टा बी. आता ए हे सेपरेट मेजरमेंट आहे, बी हे सेपरेट मेजरमेंट आहे. तर ए मध्ये इतका एरर येऊ शकतो डेल्टा ए, बी मध्ये डेल्टा बी इतका एरर येऊ शकतो. आता दोन्ही हे मल्टिप्लाय केल्यानंतर ए इंटू बी झेड जे आन्सर येईल ह्यामध्ये किती एरर येऊ शकतो ते आपण इथं मल्टिप्लिकेशनचा एरर पाहायचा आहे. त्यामध्ये पहा हे झेड इक्वल टू ए इंटू बी आहे. झेडची व्हॅल्यू आपण अशी लिहिली झेड प्लस और मायनस डेल्टा झेड, एची व्हॅल्यू आपण अशी लिहिली ए प्लस और मायनस डेल्टा ए, बीची व्हॅल्यू आपण बी प्लस और मायनस डेल्टा बी लिहिली. आता हे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं, फर्स्ट इंटू फर्स्ट टर्म दॅट इज ए इंटू बी, ए बी आलेला आहे. त्यानंतर ए इंटू ही टर्म लिहिली डेल्टा बीची म्हणजे ए इंटू डेल्टा बी आलं. परत नेक्स्ट डेल्टा ए इंटू बी आलं, हे बी इंटू डेल्टा ए, आणखीन डेल्टा ए इंटू डेल्टा बी हे मल्टिप्लाय केल्यानंतर असं आलेलं आहे. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, फर्स्ट टर्मनं सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं, सेकंड टर्मनं फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं आणि सेकंड टर्म मधून सेकंड टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर हे आन्सर आलेला आहे असं. नेक्स्ट डिवायडिंग LHS बाय झेड अँड RHS बाय AB. म्हणजे आपण हे जे झेड इक्वल टू AB जे ह्यानं डिवाइड केलं, लेफ्ट हँड साईडला झेड डिवाइड केलं, राईट हँड साईडला AB डिवाइड केल्यानंतर इथं झेड बाय झेड हे 1 येतं. इथं झेडनं डिवाइड केल्यानंतर दोन्हीकडे सेपरेट डिवाइड केल्यानंतर बघा हे झेड बाय झेड 1 आला इथं आणि डेल्टा झेड बाय झेड आला इकडं. इकडे AB डिवाइड केल्यानंतर हे AB 1 येतं इथं आणि ह्या पहिल्या टर्मला ए डेल्टा बी बाय AB म्हणजे ए कॅन्सल झालं. नेक्स्ट बी डेल्टा एला AB डिवाइड केल्यानंतर बी कॅन्सल होईल, डेल्टा ए आणि ए राहिलं इथं
आणि डेल्टा ए डेल्टा बीला ए बी डिवाइड केल्यानंतर सेपरेट लिहिताना आपण असं लिहिलं डेल्टा ए बाय ए डेल्टा बी बाय बी सेपरेट लिहिलं. इथं सिन्स डेल्टा ए बाय ए अँड डेल्टा बी बाय बी आर व्हेरी स्मॉल, आता हे जे टर्म्स आहेत ह्या टर्म्स व्हेरी स्मॉल आहेत, वी कॅन निग्लेक्ट देअर प्रोडक्ट हेन्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन झेड. आता ह्या दोन्ही जे प्रोडक्ट आहेत हे आपण निग्लेक्ट केले तर मॅक्झिमम जे आता इथं आन्सर बघा इकडचं 1 1 कॅन्सल झाल्यानंतर डेल्टा झेड बाय झेड इकडं लेफ्ट साईडला राईट हँड साईडला डेल्टा बी बाय बी आणि हे डेल्टा ए बाय ए आणखी डेल्टा बी बाय बी असं राहिलेलं आहे आन्सर. हे प्रोडक्ट हा निग्लेक्ट केलेला आहे कारण याची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल असते आणि हा 1 1 कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म्स डेल्टा झेड बाय झेड इकडं डेल्टा बी बाय बी आणि डेल्टा ए बाय ए एवढंच राहिलेलं आहे शिल्लक. तर हा मॅक्झिमम एरर आहे. दिस फॉर्म्युला ऑल्सो अप्लाइज टू द डिव्हिजन ऑफ टू क्वांटिटीज. आता सेम फॉर्म्युला डिव्हिजनसाठी सुद्धा असतो. म्हणजे दस वेन टू क्वांटिटीज आर मल्टिप्लाइड और डिवाइडेड द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट इज द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन ईच क्वांटिटी. तर आपण पहिली क्वांटिटी आपण मेजर केली त्यामधला रिलेटिव्ह एरर डेल्टा ए बाय ए हा रिलेटिव्ह एरर आहे. दुसरं मेजरमेंट जे आहे त्याच्यामधला रिलेटिव्ह एरर डेल्टा बी बाय बी हा रिलेटिव्ह एरर आहे. दोन्ही रिलेटिव्ह एरर ऍड केल्यानंतर रिझल्ट आणि आन्सर जे येतं डेल्टा झेडचं त्याच्यामधला रिलेटिव्ह एरर काय तो हा दिस इज द एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. म्हणजे गुणाकार आणि भागाकारमध्ये येणारा एरर जे असा आहे तो एरर म्हणजे दोन वेगवेगळे मेजरमेंट घेतल्यानंतर त्या मेजरमेंटचे एरर जे आहेत ते एरर आपण जर मल्टिप्लाय केल्यानंतर फायनल एरर जे रिझल्ट आणि एरर तो मल्टिप्लायला आणि डिव्हिजनला असा येऊ शकतो. नेक्स्ट वन इज एरर्स ड्यू टू द पॉवर दॅट इज इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी. आता पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण जर मल्टिप्लिकेशन केली उदाहरणार्थ सपोज झेड इक्वल टू ए क्यूब म्हणजे आपण ए इंटू ए असं 3 वेळा लिहू शकतो. पण ऑलरेडी आपण झेड इक्वल टू ए इंटू बीचं एरर्स पाहिलेलं आहे. त्यामध्ये झेड इक्वल टू ए इंटू बी मध्ये डेल्टा झेड बाय झेड इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी असं होतं. पण इथं ए बीच्या ठिकाणी एच 3 वेळा असल्यामुळं आपण डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा ए बाय ए असं 3 वेळा येतं. म्हणजे आपण हे जे आहे फ्रॉम द मल्टिप्लिकेशन रूल अबाव हेन्स द रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड इक्वल टू ए क्यूब इज 3 टाइम्स द रिलेटिव्ह एरर इन ए. सो झेड इक्वल टू ए रेस टू एन डेल्टा झेड बाय झेड इक्वल टू एन इंटू डेल्टा ए बाय ए. 3 वेळा असेल तर 3 इंटू डेल्टा ए बाय ए येतं. असं आपण एन वेळा घेतलं तर डेल्टा झेड बाय झेड इक्वल टू एन इंटू डेल्टा ए बाय ए. म्हणजे ए रेस टू एन असेल तर एन इंटू डेल्टा ए बाय ए येतं. बी रेस टू एन असेल तर एन इंटू डेल्टा बी बाय बी येईल. असं आपण फायनल रिझल्ट आपण ह्या इंडेक्सच्या फॉर्ममध्ये एरर असेल तर असं काढू शकतो. इन जनरल दॅट इज झेड इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू डिवायडेड बाय सी रेस टू आर असेल तर रिझल्ट फायनल रिझल्ट जे डेल्टा झेड बाय झेड हा पी इंटू डेल्टा ए बाय ए. आता ए रेस टू पी असल्यामुळे पी इंटू डेल्टा ए बाय ए असेल प्लस बी जे हे रेस टू क्यू असल्यामुळे क्यू इंटू डेल्टा बी बाय बी आहे आणि सी रेस टू आर असल्यामुळे आर इंटू डेल्टा सी बाय सी. मग हे डिव्हिजन असू देत मल्टिप्लिकेशन असू देत सर्वांमध्ये इथे ॲडिशन होते बघा इथं प्लस झालेलं आहे. हे दोन्ही वरती ए आणि बी मल्टिप्लिकेशन होतं. सी हे डिव्हिजन आहे तरी पण सर्व ठिकाणी ऍड झालेलं आहे. इथं ए रेस टू पी असल्यामुळे पी इंटू डेल्टा ए बाय ए आलेलं आहे. बी रेस टू क्यू असल्यामुळे क्यू इंटू डेल्टा पी बाय बी आहे. सी रेस टू आर असल्यामुळे आर इंटू डेल्टा सी बाय सी आहे. असं हे फायनल रिझल्ट पॉवरच्या फॉर्ममध्ये इंडेक्सच्या फॉर्ममध्ये येतो. द क्वांटिटी इन द फॉर्म्युला विच हॅज लार्ज पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम एरर. जेवढी पॉवर जास्त असेल तेवढा जास्त एरर होतं कारण मल्टिप्लिकेशन होतं इथं. नेक्स्ट वन इज सिग्निफिकंट फिगर्स. लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युझिंग गिवन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे कोणतंही इन्स्ट्रुमेंट जे आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण कमीत कमी किती मेजरमेंट मापन घेऊ शकतो त्याला आपण लिस्ट काउंट म्हणतो. लिस्ट म्हणजे कमीत कमी, काउंट म्हणजे काउंटिंग. म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण कमीत कमी किती काउंटिंग करू शकतो त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. उदाहरणार्थ मीटर स्केल असेल, मीटर स्केलवरती 1 मिलीमीटरचं मार्किंग असतं. म्हणजे 1 मिलीमीटर पेक्षा कमी आपण मेजरमेंट करू शकत नाही. म्हणजे कमीत कमी 1 मिलीमीटर आपण मेजर करू शकतो मीटर स्केलवरती. कारण 1 सेंटीमीटरचे परत 10 भाग असतात. त्यामध्ये 1 मिलीमीटर जे आहे तेवढं आपण स्मॉलेस्ट काउंट करू शकतो. म्हणजे मीटर स्केल जे आहे मीटर स्केलचा लिस्ट काउंट हा 0.1 सेंटीमीटर असतो किंवा 1 मिलीमीटर असतो. तसं आपण त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं कमीत कमी किती मेजरमेंट करू शकतो त्याला लिस्ट काउंट म्हणायचं. लिस्ट म्हणजे कमीत कमी स्मॉलेस्ट काउंट, काउंट म्हणजे काउंटिंग. द नंबर ऑफ डिजिट्स इन मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स. तर मेजरमेंटमध्ये सर्टन डिजिट्स आणखीन 1 ॲडिशनल डिजिट ह्या मिळून त्या नंबरची सिग्निफिकंट डिजिट किंवा सिग्निफिकंट फिगर्स होते बनते. द लार्ज द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ऑब्टेन्ड इन मेजरमेंट द ग्रेटर इज द ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट.
तर सिग्निफिकंट फिगर जितके जास्त असतील तेवढी मेजरमेंटची ॲक्युरेसी जास्त असते, मोर ॲक्युरेट असते. रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर्स एखाद्या नंबरचे आपण डिटरमाइन करण्यासाठी काही रूल्स आहेत. त्यामध्ये पहिला रूल आहे ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तर नंबरमध्ये असणारे जेवढे झिरो नसलेले नंबर आहेत, नॉन झिरो नंबर आहेत, म्हणजे 1 पासून 9 पर्यंत, हे सर्व नंबर्स सिग्निफिकंट फिगर्समध्ये काउंटिंगमध्ये घ्यायचे. ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे एखाद्या नंबरमध्ये दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये जे झिरो असतो तो झिरो हा काउंटिंग करायचा. उदाहरणार्थ हा नंबर आहे बा 165.02. त्यामध्ये काउंटिंग करते वेळी 1 2 3 4 5 हे 5 सिग्निफिकंट फिगर येतात यामध्ये, कारण हा झिरो जे आहे दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये आहे त्यामुळे हा झिरो काउंट करायचा असतो. त्यामुळे या नंबरचे सिग्निफिकंट फिगर 5 आहेत. बघा 1 2 3 4 5 5 हे सिग्निफिकंट डिजिट आहे या नंबरचे. नेक्स्ट, if the number is less than 1, the zero or zeros on the right of the decimal point and the left to the non-zero digit are not significant. तर ह्या एक पेक्षा लहान नंबर म्हणजे फ्रॅक्शन मध्ये नंबर जे असतो त्यामध्ये लेफ्ट साइडचे झिरो जे असतात ह्या सिग्निफिकंट नसतात. नॉन झिरो नंबर पासून पुढचा नंबर जे आहे हे सिग्निफिकंट डिजिट आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1405 जे ही झिरो दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये आले त्यामुळे हा काउंट करायचा आहे. त्यामुळे 1 2 3 4 ह्याचे 4 सिग्निफिकंट डिजिट येतात ह्या नंबरचे, कारण लेफ्ट साइडचे झिरो काउंट करायचे नाहीत, राईट साइडचे झिरो काउंट करायचे असतात पण, आणि दोन नॉन झिरो नंबर मधला झिरो हा काउंट करायचा आहे. त्यामुळे 1 2 3 4 4 हे या नंबरचे सिग्निफिकंट डिजिट आहेत. नेक्स्ट, द झिरो ऑन द राईट हँड साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट, बट फॉर दिस द नंबर मस्ट बी रिटर्न विथ द डेसिमल पॉईंट. तर राईट साइडचे झिरो जे असतात ह्या सिग्निफिकंट फिगर असतात, लेफ्ट साइडचे झिरो ह्या सिग्निफिकंट फिगर नसतात. उदाहरणार्थ हा नंबर पहा 1.500 किंवा 0.01500 ह्या दोन्ही नंबरचे 4 सिग्निफिकंट फिगर आहे, कारण हा 1 2 आणि ह्या राईट साइडच्या झिरो असल्यामुळे ह्या सिग्निफिकंट येतात त्यामुळे काउंटिंगमध्ये घ्यायच्या. 1 2 3 4 इथं बघा लेफ्ट साइडच्या झिरो ह्या काउंटिंगमध्ये येत नाहीत कारण सिग्निफिकंट नसतात त्यामुळे राईट साइडच्या झिरो तेवढेच घ्यायचे. उदाहरणार्थ 1 2 3 4 हे 4 सिग्निफिकंट फिगर आहे याचे. म्हणजे लेफ्ट साइडच्या झिरो ह्या सिग्निफिकंट फिगर घ्यायचे नसतात, राईट साइडच्या झिरो ह्या सिग्निफिकंट फिगरमध्ये घ्यायच्या, प्लस नॉन झिरो नंबरमध्ये जे झिरो असतात ह्या आपण काउंटिंगमध्ये घ्यायच्या आणि नॉन झिरो नंबर सर्व काउंटिंगमध्ये घ्यायचे. हे ह्या सिग्निफिकंट फिगरचे रूल आहे. पुन्हा एकदा नॉन झिरो नंबर सर्व हे सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंटिंग करायचे. दोन नॉन झिरो नंबर मधला झिरो काउंट करायचा, लेफ्ट साइडचे झिरो हे काउंट करायचे नाही, राईट साइडचे झिरो हे काउंट करायचे. हे सिग्निफिकंट फिगरचे काही रूल्स आहेत. यानुसार आपण हे सिग्निफिकंट डिजिट किंवा सिग्निफिकंट फिगर आपण एखाद्या नंबरची कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट वन इज टू अवॉइड द ambiguities in determining the number of significant figures. It is necessary to report every measurement in scientific notation, that is in powers of 10, that is by using concept of order of magnitude. तर आपण व्हेरी लार्ज स्मॉल नंबर असेल तर 10च्या पॉवरच्या फॉर्ममध्ये नंबर लिहायचा असतो कन्व्हिनियन्ससाठी. उदाहरण बघा, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a into 10 raised to n, where a is number such that 0.5 less than or equal to a less than 5 and n is the integer called the order of magnitude. तर तो नंबर आपण 0.5 to 5 या दरम्यान पाहिजे. आणखी 10 ची पॉवर इन 10 रेस टू पॉवर मध्ये च्या पॉवर मध्ये लिहायचा, म्हणजे ऑर्डर ऑफ त्याला मॅग्निट्यूड म्हणायचं. n जे हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते, 10 ची जी पॉवर असते 10चा जे घातांक आहे तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचा. उदाहरणार्थ रेडियस ऑफ अर्थ ही 6400 किलोमीटर आहे, 6400 किलोमीटर आहे. किलोमीटरचं मीटर करा आपण 10⁻³ मल्टिप्लाय केलं, आणखी ह्या 3 डेसिमल लेफ्टला शिफ्ट केल्यानंतर 4 डेसिमल 1 2 3 4 4 आणि हे 3 7 झालं. 0.64 इंटू 10⁻⁷ मीटर हे जे आहे ह्याची ही 0.6 आहे, हे 0.5 आणि 5च्या इन बिटवीन असतं, त्यावेळी 10⁻⁷ पॉवर झाले. त्यामुळं मॅग्निट्यूड इज 7 अँड नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 2. त्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर आहेत, कारण लेफ्ट साइडची झिरो आपण काउंटिंगमध्ये घेत नाही, त्यामुळे 2 सिग्निफिकंट फिगर झाले. आणि 10चा घातांक जे आहे 10चा तोच काय असतो मॅग्निट्यूड ऑफ द 7. मॅग्निट्यूड 7 म्हणजे ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 7 झाली ह्या नंबरची, आणि 2 ह्यामध्ये सिग्निफिकंट फिगर येतात. नेक्स्ट आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. आता इलेक्ट्रॉनचा चार्ज हा 1.6 इंटू 10⁻⁻19 आहे. त्यामध्ये 1.6 हे 0.5 to 5 मध्ये बसतं. तसं बसत नसेल तर आपण हे कन्व्हर्शन करून घ्यायचं. हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10⁻⁻19. ह्या 10⁻⁻19 ला हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायची. आणखी हे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 2. ह्या दोनच सिग्निफिकंट फिगर आहेत, कारण हे दोन्ही नॉन झिरो नंबर आहेत, त्यामुळे याला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज
And for other videos, see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.